नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला बेत आहे खीर चपातीचा। सोबत आहे चवळी बटाट्याची भाजी, वरण, भात, पापड। तर मस्त असा बेत केलेला आहे। तर चला आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया। तर कुकर लावलेला आहे, इकडे भाजीची तयारी करते मी। तर चवळी मी सकाळीच भिजत घातली होती, मस्त भिजलेली आहे चवळी। आता चवळीमध्ये टाकायला मी हे 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्यांची साल काढून बारीक कट करून घेणार आहे अशा पद्धतीने। आणि हे सगळं स्वच्छ धुवून घेते आधी, चवळी आणि बटाटा। तर भाजीमध्ये वाटण टाकायला मी एक कांदा बारका घेतलेला, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचे असे मोठे तुकडे करून घेतले। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी बारीक त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे। आलं लसणाची पेस्ट ऑलरेडी आहेच घरात, म्हणून मी लसूण टाकलेलं नाही याच्यामध्ये। आणि बारीक कांदा आणि बारीक टोमॅटो वेगवेगळं करण्यापेक्षा म्हटलं एकत्रच करावं ना। तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती, तेल टाकून घेते आधी। एक पळी तेल घालते। तेल आपलं गरम झालं, मोहरी टाकून घेते। जिरं टाकते, कढीपत्ता, हिंग थोडंसं, एक चमचा आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला। याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया। हे व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे। परतून झालेलं आहे आपलं व्यवस्थित, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। मसाल्यामध्ये हळद, धना पावडर, गरम मसाला आणि घाटी मसाला, हे मसाले पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये धुवून घेतलेला आपला चवळी आणि बटाटा टाकायचा आहे। एकजीव करून घेऊया सगळं व्यवस्थित। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण चवळी शिजायला थोडा वेळ लागतो। बटाटा आपला शिजतो लगेच, म्हणून मी बटाट्याचे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत बटाट्याचे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते। आता आपण झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी शिजवून घेऊया। मध्ये मध्ये असं चेक करायचं। पाणी आहे अजून। पुन्हा एकदा मी झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहे। तर इकडे भाजी शिजते तोपर्यंत मी डाळीला फोडणी देऊन घेते। पीठ आधीच मळून ठेवलेलं आहे, तर डाळाची पळीने घोटून घेते। तर वरणाला फोडणी देण्यासाठी मी हे 4-5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, 1 चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर। तर आधी लसूण टेचून घेणार आहे, त्याच्यामध्ये जिरं पण टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहे। जिरं टेचून टाकल्यामुळे वरणाला चव वेगळीच लागते, तुम्ही नक्की करून बघा असं। अशी फोडणी जर दिली ना तर खूप छान वरण टेस्टी लागतं। अशा पद्धतीने सगळं टेचून घेतलेलं आहे।
आणि कोथिंबीर भाजीत टाकायला ठेवलेली आहे मी. डाळीसाठी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक पळी तेल घालते. मोहरी टाकून घेते. मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. थोडंसं हिंग, आता हे टेचून घेतलेलं जिरं, लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सगळं मंद आचेवरती फोडणी द्यायचं, नाहीतर मग हे लसूण लगेच करपतं. आता हळद टाकून घेऊया आपण. हळदसुद्धा तेलामध्ये मस्त परतून घ्यायची व्यवस्थित. आता डाळ टाकताना आपण गॅस मोठा करायचा जरा आणि ही डाळ टाकायची. मस्त खमंग फोडणी बसलेली आहे डाळीला एकदम. आता तुम्हाला किती घट्ट किती पातळ डाळ हवी त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता. इकडे डाळीला फोडणी दिली आहे. इकडे भाजी पण बघूया आपण. भाजीतलं पाणी आटलेलं आहे चांगलं. बघूया आपण चवळी शिजले की नाही तेही बघूया. आता चवळी आपली शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. वरून कोथिंबीर टाकून घेते. आधी कसुरी मेथी टाकते आणि मग कोथिंबीर टाकून घेते. मिक्स करून घ्यायचं. चवळी आणि बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. वरणामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं. इकडे भाजी बघायला गेली, इकडे मीठ टाकायचं राहिलं होतं. मीठ टाकून घेते वरणामध्ये. 2 ते 3 मिनटं मस्त उकळी येऊ द्यायची वरणाला. पाहू शकता कलरही छान आलेला आहे आणि आपलं वरण पण तयार झालेलं आहे. चपात्या करायला घेते. इकडे तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि लगेच चपात्या करून घेते. तीन पदरी चपात्या लाटून घ्यायची. थोडीशी तेल लावून असं फोल्ड करून घ्यायचं आणि आपली चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची. पीठ पण चांगलं मुरलेलं आहे, त्याच्यामुळे चपात्या पण छानच होतील आपल्या. खरं तर पुरीचा बेत करायचा होता, पण सगळे म्हणाले तेलकट नको, आपली चपातीच बरी, म्हणून चपात्या करायला घेतल्या. लाटून झालेली आपली चपाती. तव्याला तेल थोडंसं टाकून घेते तव्यावरती आणि मग चपाती टाकून घेते. दुसरी चपाती पण मी लाटायला घेतली त्याच पद्धतीने सेम. चपाती पलटी करून घेते. चपाती पलटी करून घेतली की इकडे दुसरी चपाती मी लाटायला घेतली आणि चपाती पण आपली फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि या चपातीचे मी आधी व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे.
म्हणजे पीठ मळण्यापासून ते चपाती लाटण्यापर्यंत मी सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. 3 पदरी चपात्या. आपण तव्यातली चपाती शेकून घेऊ व्यवस्थित. हे पोळपाटावरची पण चपाती आपली लाटून झालेली आहे. ही पण चपाती आपली भाजून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. दुसरी चपाती मी तव्यामध्ये टाकते. तव्यातली चपाती पलटी करून घेऊया. तेल लावून घेते चपातीला. छान फुगत आहेत आपल्या चपात्या, बघू शकता तुम्ही. मऊ आणि लुसलुशीत चपात्या झालेल्या आहेत. चपात्या आपल्या झालेल्या आहेत. पापड तळून घेते. कढई ठेवली गॅसवरती, तेल टाकले. तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये पापड टाकून घेते आणि पापड आधी तळून घेते. प्रत्येकाला 2-2 पापड या हिशोबाने पापड तळलेले आहेत. पापड आपले तळून झालेले आहेत. आता खीर करायला घ्यायचे. त्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. तूप टाकून घेते. बंद केला आहे गॅस, कारण तूप जास्त गरम झालं की आपलं ड्रायफ्रूट्स जे टाकलेले आहेत ते करपून जातील. आणि तूप गरम आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये तळून घेऊया. परत गॅस पेटवलेला आहे मी आणि बारीक गॅसवरती काजू बदाम मी तळून घेतलेले आहेत आणि आता ते काढून घेते एका डिशमध्ये. त्याच्यात थोडंसं अजून तूप घातलं आहे आणि 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे, बारीक रवा. चांगलं परतून घेते. शेवया टाकते, त्याही व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. शेवया आणि रवा याची मिक्स खीर बनवते मी. ते भाजून झालेलं आहे आपलं तुपामध्ये मस्त. दूध टाकून घेते. तर हे आधी अर्धा लिटर दूध होतं घरात, परत अर्धा लिटर आणलेलं आहे. ते नुकतंच गरम केलेले तेही दूध मी टाकून घेते. जवळजवळ आपली 1 लिटरची खीर तयार झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखर 1 वाटी मी घेतली, पण एवढी लागणार नाही आहे साखर. पाऊण वाटी फक्त साखर लागलेली आहे आणि पाऊण वाटी साखर पुरेसं झालेलं आहे, बरोबर परफेक्ट झालेलं आहे. सगळं दूध मी टाकलं नाही त्याच्यामध्ये. आता हे ड्रायफ्रूट्स टाकून घेते त्याच्यामध्ये तळून घेतलेले आणि आपली खीर चांगली शिजवून घेऊया. खीर म्हणजे त्याच्यातलं रवा आणि शेवया शिजल्या पाहिजेत चांगल्या. आता ही वेलची पूड टाकून घेते त्याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया.
मस्त उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. खीर आपली तयार झालेली आहे आणि कलरही छान आलेला आहे. रवा आणि शेवयाची मिक्स खीर बनवलेली आहे. तर मंडळी, ताट तयार आहे या जेवायला. खीर, चपाती, वरण, भात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.